जिकडे आपण जातोय हम्पीला. हम्पीला आपण बाय ट्रेन जाणार आहोत. 2 मिनिटांनी माझी पाठी मला वाटतं झालं बघ त्या साईडला आली. फायनली मी 70 वर्ष वाट बघितली आणि आता आली. वडापाव डॅम वडापाव डॅम. लांब लांबपर्यंत कोणीच नाही, मध्ये फक्त आम्हीच आहोत. आपण आलो आहोत वेरना स्टेशनला आणि बघा काय सुनसान स्टेशन आहे. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे पुन्हा एकदा गोवामध्ये. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये, जिकडे आपण जातोय हम्पीला. हम्पीला आपण बाय ट्रेन जाणार आहोत आणि आपली ट्रेन आहे मडगाववरून आणि आता आपण आहोत ओरोसमध्ये. आपला प्लॅन असा आहे की पहिलं ओरोसमधून आपण मडगावला जाणार. मडगावला आपला असणार आहे स्टे एक अर्ध्या दिवसाचा, म्हणजे दिवस नाही रात्र आपण मडगावमध्ये काढणार आहोत. आणि आपली सकाळी ट्रेन आहे 6ची नाही 7ची आपली सकाळची ट्रेन आहे. ती आपल्याला डायरेक्ट घेऊन जाते हॉस्पिटलला ती पोहोचेल दुपारी 2:30ला. पण मी व्लॉग टाकणार आहे असा डे 1 डे 2 डे 3. तर हा जरा व्लॉग एकदम शॉर्टच असणार आहे, कारण हा आहे आपल्या जर्नी सुरू व्हायचा व्लॉग. तर ऑलरेडी आपला अर्धा दिवस संपला आहे, कारण आता संध्याकाळचे वाजत आहेत 4:40. एर्नाकुलम. मला वाटलं माझी ट्रेन आली काय, कारण आता मांडवी येणार आहे थोड्या वेळातच. 2 मिनिटांनी माझी पाठी मला वाटतं झालं बघ त्या साईडला आली काय, पण नाही मधल्या वेमधून जाते, मधल्या रेलमधून, हे पण काय बोलतात त्याला, पटरी. ठीक आहे, आता मी ओरोसला तरी मी एकटाच आहे. ऋतुराज आपला कणकवलीवर बसला आहे. सॅडली आपला अभिनय आहे या ट्रिपमध्ये, पण बाकी फंटर आहेत जे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, म्हणजे ट्राय करेन. जर ते कॅमेरा शाय असतील तर मग ते नाही दिसणार आहे. तर अशी आपली शॉर्ट ट्रिप असणार आहे. सॉरी, शॉर्ट काय बोलतो, लई मोठी ट्रिप आहे. एवढं हम्पीला कोण जातच नाही 4-5 दिवस. आम्ही जातोय 4-5 दिवस हम्पीला. ट्रेन खूपच लेट आहे. 4:40 झाले आहेत. 4:15-4लाच ती यायला पाहिजे होती, पण आता 4:40 झाले आहेत. आणि म्हणजे आम्हाला 100% मडगावला जायला 9 वाजणार आहे जसं मला वाटतं. आणि 9 वाजता मडगाव म्हणजे इकडे आपली बॅग आहे ही एक ट्रॅव्हलिंग बॅग आपली पुरणार आहे आपल्याला 3-4 दिवसासाठी. काही चैन का उघडी आहे बंधू, त्या मी अशीच घेऊन आलो गोष्टी टाकत. एक इकडे मी वाट बघतोय ट्रेनची, कधी येईल काय येईल माहिती नाही. बघूया. 5:10 झाली आहेत, अजून पण ट्रेन आली नाही आहे. आणि ट्रेन अजून पण कणकवलीमध्येच आहे आणि ती क्रॉसिंगला लागली आहे, कारण इथून आत्ताच जस्ट एक ट्रेन गेली आणि तरी मला वाटतं 5:30 तर वाजतीला जाता. आणि आता तर मला वाटतं 9:30 तर पक्का आहे तिकडे पोचायला, म्हणजे आय डोंट नो, लेट्स सी. फायनली मी 70 वर्ष वाट बघितली आणि आता आली आपली मांडवी. आता नेक्स्ट टास्क आहे आपला S7 शोधायचा. खतरनाक. आमच्याकडे मंचिंगसाठी खूप जास्त सामान आलेलं आहे. नाईस. हे एक नंबर थँक्यू. आणि हे आपले लहानपणीचे ते असलं काय त्याने खाल्लं नाही, तो कॉन्व्हेंटमध्ये होता ते आपलं नाही. वडापाव डॅम. खतरनाक रे. ऋतुराज कसला वडापाव बनवतो. ऋतुराज कुठे कामाला होता का वडापाव बनवायला? TVM स्टेशनपासून फायनली आपण निघालो आहे आणि इथून आता नेक्स्ट स्टेशन करमळी आणि करमळीवरून डायरेक्ट मडगाव. ट्रेन पूर्ण खाली झाली आहे. लांबपर्यंत कोणीच नाही, मध्ये फक्त आम्हीच आहोत. ट्रेन जर्नी ऑलमोस्ट एंड होते. बघू आता
स्टेशनवर भेटू डायरेक्ट. आपण आलो आहोत वेर्ना स्टेशनला आणि बघा काय सुनसान स्टेशन आहे. सुनसान वाटतंय आता तिकडनं कोणतरी धावत येणार. ऋतुराज ऋतुराज बाहेर ये ना जरा, बाहेर ये ना जरा. बाहेर मस्त माहोल. मॉन्युमेंट दाखवतो, मॉन्युमेंट. एलिफंट केव दाखवतो. नको चंद्र तारी फुलांची पसारी. पाऊस येलो काय? नाही नाही म्हणजे रेस केल्यासारखं. बघ ऋतुराज किती मस्त वाटतंय ना. पोपट. कॅमेरा पोपट ते बघा तिकडे पक्षी बसले दिसत नाही पण क्लिअर दिसत नाही. अरे ते पोपटच होते. पण तुम्ही समजून घ्या. आमच्या भावना समजून घ्या. मध्ये काढ. हा. आपण आलेलो आहोत मडगाव स्टेशनला दोस्तांनो. मडगावचा माहोल काय भारी वाटतोय रे. खतरनाक गोवन माहोल एकदम. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे पुन्हा एकदा गोवामध्ये. गोवामध्ये आमचं गोवामध्ये येणं जाणं जरा जास्तच चालू आहे. पहिल्यांदा ट्रेननी येतोय आम्ही. आमच्यावर थोडा आवर घातला पाहिजे. आम्ही उठसूट गोवामध्ये येतोय पण आम्ही गोवामध्ये थांबणार नाही आहोत. आम्ही जाणार आहोत हम्पीला. येस, गोवामध्ये आम्हाला थांबावं लागतंय सुदैवाने. यावेळी तुम्हाला सिरीज बघता येईल ना. सिरीज फुल सिरीज ब्लॉग्स. हम्पी ब्लॉग्स. इकडनंच डायरेक्ट उडी मारू होते आपण. इकडनं आम्हाला नागमोडी वळून यावं लागलं इकडे. आमचा स्टेशन टू हॉटेलचा प्रवास हा पायी होणार आहे. फायनली आमचं रूमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय रूमच्या टुवर्ड्स दी रूम्स. टुवर्ड्स दी रूम्स. ऋतुराज बघत असली. ऋतुराची ताकद जी आहे ना. किधर गए तू? आपला गोवाचा स्टे बघा मित्रांनो. आपण राहतोय ह्या आलिशानशा छोट्याशा खोलीमध्ये जी काम चालवली खोली आहे आमच्यासाठी. इकडे आहे मी थकलेला मी. असा तसा मी नाही, थकलेला मी. इकडे आहे आमचा ऋतू द राज आणि गौरव द शेर. इकडे आमचं आहे ही गिझर. हा गिझर. ऋतुराज गिझर मोठं रे. पाणी गरम गरम अंड गरम गरम. इकडे पार्टी टॉयलेट आहे जो मी तुम्हाला नाही दाखवणार आहे. कडकडीत पाणी आंघोळ करतो सकाळी. चांगलं आहे, चांगलं आहे. फक्त गद्द्याचा प्रॉब्लेम आहे. गद्दा आहे काय माणसं तीन आहे तो गद्दा आणतोय. हा हे काहीतरी नवीन बघा. मला वाटतं हे जे वाचक लोक आहेत ना, वाचक लोक त्यांच्यासाठी आहे. म्हणजे जे ज्यांना वाचायची सवय आहे त्यांच्यासाठी हा विषय आहे. तसं आपला फोकस घ्यायचा, ॲडजस्ट करायचं आणि वाचत बसायचं. कंटिन्यू वाचायचं. शॅम्पू आहे तो. शॅम्पू मी पहिल्यांदा बघितला असं काहीतरी. तो शॅम्पू पण देतात. शॅम्पू पण देतात. पण हा शॅम्पू मी नक्कीच वापरणार नाही. 100%. नक्कीच नाही. प्रश्नच येत नाही. चीप शॅम्पू, चीप क्वालिटी शॅम्पू. आता मस्त आम्ही चेंज होणार नाही, चेंज करणार. वाच सांग. वाज घेऊन बघूया. ॲलोवेरा फ्रेश. तर कसं वाचतं माहिती आहे आपण बघ. केस कापूक बसतो आणि ते लावतात काय तसं वाजवतं. बरं वाटते. जरा प्रवास झाला, चांगलं वाटते. आता थोडंसं पेट पूजा झाली की अजून जरा बरं वाटेल. आपला हा ब्लॉग थोडा शॉर्टच असणार आहे कारण काय नव्हतं. फक्त आपली गोवा जर्नी होती बस. काय जेवायचं बिवायचं थोडंसं दाखवू तुम्हाला कसं काय ते. उत्कृष्ट असा डिनर झालेला आहे आपला आणि एकच नंबर बिर्याणी. सकाळी वेळ होते तर नाश्ता करायला व्हेजमध्ये जाऊ. उडुपी उडुपीमध्ये. हां, माझा रेग्युलर जायचा टाईम आहे. द कोस्टल तवा. नाव लक्षात ठेवा, द कोस्टल तवा. जर कधी आलात मडगावच्या साईडला स्टेशनला नक्की ट्राय करा.
बिर्याणी बिर्याणी स्पेशली बिर्याणी. ऐक माझा टूथपिकच पडला. 10:30 वाजलेत आणि जाऊन आता मस्त झोपायचं आहे कारण आपल्याला सकाळी उठायचं आहे 5 वाजता. आयुष्यात कधी अभ्यास करायला एवढ्या लवकर नाही उठलो ना. तू उठली आहे. अच्छा तूही उठली आहे. कारण मी पेपराच्या सकाळीच अभ्यास हा. तू उठलं कधी गौरव? सकाळी लवकर उठला अभ्यास करू. पंजूरला जाऊ ना. अभ्यास करायला. मी कधी आयुष्यात नाही लवकर उठलोय पण कुठे फिरायला जायचं असेल तर माझी अंगात ऊत आहे माझ्या लवकर उठायचं. म्हणजे अंगात म्हणजे लय मस्ती फिरायला जायची पण अभ्यास करायची नाही. अजिबात नाही.